सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण या ठिकाणी गीत रामायणाचा आनंद घेण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. आदर्शांचा आदर्शचा हा असे श्रीराम, तारिल या भवसागरी केवळ त्याचे नाम. तुमच्या माझ्या मनात वसते सदैव शब्दधन, पृथ्वी तलावरी अजरामर हे गीत रामायण. स्वरतीर्थ सुधीर फडके आणि शब्दप्रभू गदी माडगुळकर यांचा एकत्रित कलाविष्कार असणारं गीत रामायण म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं संचित. गीत रामायण हा एक आनंद सोहळा आहे. गीत रामायण आम्ही जे ऐकलं, कानात मनात साठवलं, ते सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यातील सौंदर्य स्थळे कवी आणि गीतकार यांची, तर दोषस्थळे आम्हा कलाकारांची आहेत हे लक्षात घेऊन गीत रामायणाचा आनंद घेऊया. श्रोते व्हावे सावधान, आता रामायणाचे कथन, शब्दस्वरांचे हे दालन आपण असे. रामायण लिखाणी बहु आदर्शांच्या खाणी, कर्तव्याची वाणी अनुभवाते. ते 2 ऋषिकुमार गाती रामचरित सार, स्वये श्री राम प्रभू दरबार श्रवणासी. आता थांबते इति शब्दा ये गदिमांची स्फूर्ती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. सजीव पुतळे रघुरायांचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, रामायण गाती, रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल, ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल, बालस्वरानी करुणी किलबिल, बालस्वरानी करुणी किलबिल, गायने ऋतुराजा भारती, गायने ऋतुराजा भारती, कुशल
स्वरांच्या स्वर्गामधून सात स्वरा सात स्वरांच्या सात स्वरांच्या स्वर्गामधून नऊ रसांचा नऊ स्वर्ग यज्ञमंडपी आला करुणी यज्ञमंडपी आला करुणी संगमे श्रोते जन नाह संगमे श्रोते जन नाह कुशल रामायण सोडून आसन उठले राघव उठले राघव तुम्ही कवळी आपले सैज आपले पुत्र भेटीचा घरे मला पुत्र भेटी घरे मला रामायण